साताऱ्यातील कोरडी उष्णता त्या पारंपरिक कुटुंबाच्या घराच्या जाड भिंतीमधून आत शिरल्यासारखी वाटत होती, जिथे जड लाकडी फर्निचर आणि दिवसाचा श्वास रोखणाऱ्या आतील अंगणामध्ये वेल स्थिर उभा होता. एक आदरणीय सिव्हिल इंजिनियर आणि समाजाचा आधारस्तंभ. विक्रम त्याच्या ऑफिसच्या खिडकीतून संध्याकाळ पाहत होता. त्याच्या वरवरच्या संपत्तीचे अदृश्य वजन जाणवत होता. बाहेरील जगासाठी तो स्थिर माणूस होता, मूक पुरवठादार होता, जो त्याच्या सरकारी किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये कधीही अपयशी ठरला नाही. तथापि आत विक्रम एक भावनिक वालवंट होता. 15 वर्षांचा विवाह जगत होता, जो एक कार्यात्मक आणि मंदावलेला खेळ बनला होता. शेजारच्या मंदिरातून रात्रीच्या प्रार्थनेचा आवाज नैतिक शुद्धतेची सतत आठवण करून देत होता, जो आता महाराष्ट्राच्या ग्रामीण रस्त्यांच्या धुलीसारखा त्याला गुदमरल्यासारखा वाटत होता. त्याच्या रात्रीची एक संथता अचानक खंडित झाली जेव्हा लाकडी दरवाजा हळूवारपणे कर्कश झाला आणि हॉलवेच्या सावलीत गौरीची आकृती प्रकट झाली. ती गावातून तिच्या वडिलांना आणि कुटुंबाच्या जमिनी गमावल्याचे दुःख घेऊन आली होती, पण तिच्यात एक ग्रामीण आणि आकर्षक सौंदर्य होते, जे विक्रमच्या ओसाड ऑफिसने कधीही पाहिले नव्हते. तिचे मोठे लवचिक डोळे मंद प्रकाशात चमकत होते. वेदनांचे मिश्रण आणि अभियंत्याच्या हृदयात काहीतरी धोकादायक जागृत करणारी मूक आशा प्रतिबिंबित करत होते. साध्या सुती साडीने परिधान केलेल्या तिच्या नैसर्गिक सौंदर्याला उजाला देणाऱ्या तिने थरथरत्या हातांनी संध्याकाळच्या चहाचा कप धरला. तिच्यातून येणारा नारळ तेलाचा आणि ओल्या मातीचा सुगंध खोलीत भरून गेला. जुन्या कागदाचा आणि नोकरशाहीचा वास कापत होता, जो तोपर्यंत विक्रमच्या जीवनाची व्याख्या करत होता. आकाशात एक वीज कोसळली, एका हिंसक विद्युत वादळाची घोषणा करत असताना नशिबाने अराजकतेच्या बाजूने कट रचला होता, असे दिसते, ज्यामुळे घरातील दिवे झटकून टाकले आणि विझले. ऑफिसमध्ये अंधार पडला. फक्त अधूनमधून मेघगर्जनेचे लखलखाट अरुंद जागेला प्रकाशित करत होते, जिथे हवा अचानक दाट झाली होती आणि श्वास घेणे कठीण झाले होते. विक्रम चहा घेण्यासाठी उभा राहिला आणि ज्या क्षणी त्याची बोटे गौरीच्या हातावर आदळली, बाहेरील विजेपेक्षाही जास्त विद्युत व्होल्टेज त्याच्या पाठीवरून खाली आला. या अपघाती स्पर्शाने त्यांना वेगळे ठेवणाऱ्या सामाजिक अडथळ्यांना आणि नातेसंबंधांना तोडले. एका साध्या कप देण्याचे रूपांतर निषिद्ध इच्छेच्या स्पष्ट प्रदर्शनात केले. त्याला तिच्या त्वचेची उबदारता त्याच्या विरुद्ध जाणवली, त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या थंडपणाच्या क्रूर विरोधाभासाने. त्यानंतरची शांतता केवळ त्यांच्या हृदयाच्या लयबद्ध ठोक्यांनी आणि पारंपरिक घराच्या छताला धडकणाऱ्या पावसाच्या दूरच्या आवाजाने भरली होती. विक्रमला गौरीच्या बांगड्या चा मऊ झणझणीत आवाज ऐकू येत होता, एक धातूचा आवाज जो एका अपरिहार्य चुकीची उलटीगिनती दर्शवत होता. त्या मर्यादित जागेत शारीरिक जवली कटल होती आणि त्याने पाहिले की तिचा श्वास कसा लहान आणि अनियमित झाला आहे, जो त्याच्या स्वतःच्या अंतर्गत अशांततेचे प्रतिबिंब आहे. चंदनाच्या लाकडाच्या आणि हलक्या घामाच्या सुगंधाने ऑफिसला कामुक चुंबकत्वाच्या अभयारण्यात रूपांतरित केले, जिथे साताराच्या कठोर नियमांनी त्यांची शक्ती गमावली आहे असे वाटत होते. विक्रमला जाणवले की परिपूर्ण पुरुष म्हणून त्याची ओळख कोणत्याही कृत्रिमता किंवा जाणीवपूर्वक प्रयत्नांशिवाय गौरीने दाखवलेल्या ग्रामीण असुरक्षिततेसमोर कोसळत आहे. मंद प्रकाशात गौरीची विनवणी करणारी तीव्र नजर त्याच्यावर रोखली गेली, ज्यामुळे संरक्षणाची तहान एका निषिद्ध आणि निषिद्ध आकर्षणात विलीन झाली. विक्रमला एक दडपलेली वासना जाणवली, जी दैहिकतेच्या पलीकडे गेली. ती त्याच्या सरकारी सेवकाच्या शर्टच्या स्टार्च केलेल्या कातडीखाली एक माणूस म्हणून ओळख मिळवण्याची, वास्तविक जीवनाची नाडी जाणवण्याची भूक होती. त्याला त्याच्या चुलत भावात केवळ एक गरजू नातेवाईकच दिसला नाही, तर त्याच्या 15 वर्षांच्या झोपेतून त्याला वाचवू शकणारा भावनिक आधारही दिसला. त्याच्या अस्तित्वाचा प्रत्येक कण त्याला मागे हटून देखावा चालू ठेवण्यासाठी ओरडत होता, परंतु गौरीचा स्पर्श कोरड्या जंगलातील वणव्यासारखा होता. पृथ्वीचा सुगंध आणि तो कायमच्या गमावलेला पवित्रता वाहून नेणाऱ्या त्या महिलेच्या सान्निध्याने त्याच्या जीवनातील स्तब्धता जाळून टाकली जात होती. कोरड्या जमिनीवर विजेचा शेवटचा आघात होण्यापूर्वी त्या निंदनीय इच्छेच्या प्रकटीकरण ओझोनच्या सुगंधाप्रमाणे हवेत लटकत होता. विक्रमला माहीत होते
की लग्नासाठी दुसऱ्या शहरात अनुपस्थित असलेली त्याची पत्नी त्याच्या नैतिक स्तंभाच्या पडझडीचे साक्षीदार होण्यापासून त्या कार्यालयाच्या सावल्या रोखण्यासाठी वेळेवर परत येणार नाही. तोच तो अभियंता होता ज्याने इमारती आणि पूल मोजले, पण त्याच्या प्रतिष्ठेला आणि आनंदाच्या खोट्या गोष्टींवर बांधलेल्या त्याच्या जगाला नष्ट करणाऱ्या निषिद्ध संबंधाची ताकद तो मोजू शकला नाही. गौरी तिथेच राहिली. तिची उत्साही उपस्थिती विक्रमच्या भावनिक पोकलीच्या प्रत्येक इंचावर व्याप्त होती. महाराष्ट्राच्या नैतिकतेला हाताच्या साध्या कुंचल्याने आव्हान देत होती. त्या वादली रात्री कुटुंबाचे कर्तव्य एका पापाच्या अंधल्या प्रकाशासमोर फिकट सावली बनले, जे शेवटी त्याला खरोखर जिवंत आणि मानवी वाटण्याचे आश्वासन देत होते. चॅनेल सबस्क्राईब करा आणि विष्णू तुमच्या आयुष्याला आशीर्वाद देतील आणि तुमचे वर्ष खूप समृद्ध होईल. साताऱ्याच्या घरात गौरीच्या उपस्थितीने विक्रमचे दैनंदिन जीवन शांत मोहाच्या आणि दिनचर्येच्या भेगांमध्ये फुलणाऱ्या इच्छांच्या खाणीत रूपांतरित केले. निषिद्ध इच्छा शब्दांनी सुरू झाली नाही, तर उन्हाळ्याच्या गुदमरणाऱ्या उष्णतेखाली खोल अर्थ प्राप्त करणाऱ्या क्षुल्लक हावभावांच्या बारकाईने निरीक्षणाने त्याने तिला आतील अंगणात पाहिले. सूर्य तिच्या साडीच्या साध्या कापडावर रोपांची काळजी घेत असताना प्रतिबिंबित होत होता आणि त्याला एक मोह जाणवला ज्याने त्याच्या वर्षानुवर्षे केलेल्या प्रतिकाराला आव्हान दिले. विक्रमने एक शांत आणि स्थिर पुरुष म्हणून आपली प्रतिमा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे डोळे नेहमीच गौरीच्या मानेच्या वळण किंवा तिचे काले केस तिच्या खांद्यावर कसे पडतात ते शोधत होते. तणाव दररोज वाढत गेला, एका चुंबकत्वामुळे जो कोणी मोठ्याने कबूल करण्याचे धाडस करत नव्हता, परंतु त्यांच्या सर्व इंद्रिये ओरडत होती. गौरीने तिच्यासाठी विक्रममध्ये एकमेव सुरक्षित आश्रयस्थान पाहिले ज्याने तिच्याकडून सर्वस्व हिरावून घेतले होते. तिच्या आर्थिक अवलंबित्वाचे एका गुप्त कामुक संबंधात रूपांतर केले होते. तिच्या चुलत भावाच्या डोळ्यातील भुकेलेला एकटेपणा तिला जाणवला आणि तिने काळजीच्या छोट्या हावभावांनी प्रतिसाद दिला ज्यात जाणून बुजून गुप्त हेतू होते. स्वयंपाकघरात बांगड्यांच्या झणझणीत आवाज काढण्यात किंवा तो खोलीत प्रवेश करताना तिने ज्या पद्धतीने तिचे डोळे खाली केले त्यामध्ये मोहाचा खेळ खेळला जात असे, ज्यामुळे सामायिक गुप्ततेचे वातावरण निर्माण झाले. एका आदरणीय भारतीय कुटुंबाच्या सार्वजनिक जीवन आणि स्थिर विजेने भारलेल्या खाजगी जीवनामध्ये ते अगदी वेगळे राहिले. खोट्याचे ॲड्रेनालाईन हे इंधन बनले जे विक्रमला कार्यरत ठेवत होते. त्याच्या पूर्वीच्या उदासीन अस्तित्वात एक धोकादायक चैतन्य इंजेक्ट करत होते, कोणताही वास्तविक रंग किंवा भावना नसलेला. लहान संवादांद्वारे त्यांच्यातील संबंध अधिक दृढ झाला, जिथे हवामान किंवा घराच्या व्यवस्थापनाबद्दलचा प्रत्येक शब्द त्यांना खाऊन टाकणाऱ्या निषिद्ध इच्छेचा एक कोड होता. आज असह्यपणे गरम आहे, विक्रम, ती कर्कश आवाजात म्हणाली. तिच्या मांडीवर घाम चमकत होता. औपचारिकता तोडण्यासाठी त्याला एक मूक आमंत्रण. त्याने एका अक्षरी वाक्यांनी उत्तर दिले जे आतील वादळ लपवून ठेवते. भीती होती की कोणतेही मोठे वाक्य त्याच्या स्वतःच्या दडपलेल्या वासनेची कर्कशता प्रकट करेल. साताऱ्यातील नोकरांकडून किंवा गप्पा मारणाऱ्या शेजाऱ्यांकडून पकडले जाण्याच्या धोक्यामुळे धोक्याचा एक थर जोडला गेला, ज्यामुळे हॉलवेमधील प्रत्येक भेट एक उच्च प्रभावी भावनिक घटना बनली. ते विवेकाच्या काठावर चालत होते, एक सामान्यता दाखवत होते जी तिच्या चंदनाच्या लाकडाचा सुगंध अभियंत्याच्या वैयक्तिक जागेवर आक्रमण करताना प्रत्येक वेळी कोसलत असे. महाराष्ट्र समाजाने मागितलेला परिपूर्ण पुरुष असल्याच्या आघाताशी विक्रम झुंजत होता. त्याला असे वाटत होते की त्याचे पतन केवळ त्याचे जीवनच नाही तर त्याच्या वंशाचा सन्मान नष्ट करेल. कौटुंबिक कलहाची भीती सतत सावली होती, जी त्याला नातेसंबंध उघडकीस आल्यास गौरीवर येणाऱ्या निर्दयी न्यायाची आठवण करून देत होती. तथापि त्याच्या भक्कम घराच्या भौतिक विलासिता प्रेमहीन विवाहाच्या नैतिक रहासातील फरकामुळे विश्वासघात जवळजवळ काव्यात्मक न्यायाचे कृत्य बनला. त्याने भिंतीवरील फोटोमध्ये त्याच्या पत्नीचे निरीक्षण केले आणि त्याला फक्त एक थंड शून्यता जाणवली, तर गौरीच्या स्पर्शाच्या आठवणीने तो दुपारच्या सूर्याखाली जलत होता. प्रलोभन हा एक खेळ होता, जिथे दांडी त्याच्या स्वतःच्या आत्म्याची होती आणि तो सत्याचा क्षण मिळविण्यासाठी सर्व काही गमावण्यास तयार होता. रोजच्या परिस्थिती
जसे की शांत जेवण एका कामुक नाटकाचे रंगमंच बनले जिथे निषिद्ध इच्छा ही परिपूर्ण नायक होती. स्वयंपाकघरात धातूच्या भांड्यांचा आवाज हा विक्रमच्या काल्या विचारांसाठी पार्श्वभूमीचा आवाज होता की जर तो गौरीच्या मागे अंगणात गेला तर काय होईल. त्याने कापसाखालील तिच्या त्वचेचा पोत, तिच्या ग्रामीण शरीरातून येणारा उबदारपणा आणि त्याच्या कृत्रिम जीवनात तिने प्रतिनिधित्व केलेली शुद्धता यांची कल्पना केली. मोह ही निसर्गाची एक शक्ती होती जी त्याने अभियंत्यांच्या तर्काने नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे हृदय स्थिरतेच्या गणितांचे पालन करत नव्हते. गौरी ही त्याच्या पूर्णपणे नियोजित आणि प्रेरणाहीन अस्तित्वाची संपूर्ण रचना उद्ध्वस्त करणाऱ्या अनपेक्षित परिवर्तनशील होती. स्तंभला एका असुरक्षित माणसात रूपांतरित करत होती. लहान साताराचा सामाजिक निर्णय त्यांच्यावर पावसाल्यापूर्वीच्या कोरड्या उष्णतेसारखा लटकत होता. प्रत्येक कोपऱ्यावर एक अदृश्य पण सर्वव्यापी धोका होता. विक्रमला माहीत होते की शेजारी घरात येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवत होते आणि गौरीच्या वर्तनातील कोणताही बदल लक्षात येईल आणि त्यावर दुर्भावनापूर्ण टिप्पणी केली जाईल. तथापि आपल्या कुटुंबाच्या छताखाली इतके शक्तिशाली रहस्य लपवून ठेवण्याच्या काठावर राहण्याच्या एड्रेनालाईनमुळे त्याला अशी शक्ती मिळाली जी त्याने यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. तो आता फक्त यंत्रातील कोंडा राहिला नव्हता. तो प्रेम आणि पापाच्या त्याच्या स्वतःच्या कथेत एक कट रचणारा होता. खोटेपणा म्हणजे त्या नात्याचे सौंदर्य संरक्षित करणारा पडदा होता ज्यामुळे त्यांना त्यांच्या शहरावर राज्य करणाऱ्या रिकाम्या परंपरांच्या बेड्यांशिवाय भौतिक रसायनशास्त्राचा शोध घेता आला. गौरीकडे मातीचा सुगंध आणि गावांचा साधेपणा होता. विक्रमने त्याच्या सरकारी पदात साकारलेल्या थंड शहरी सुसंस्कृतपणाच्या अगदी विरुद्ध. त्याला वाटले की तिला स्पर्श करून तो स्वतःच्या मुलांना स्पर्श करत आहे, एक पुरुषत्व परत मिळवत आहे जे पुरवठादार आणि आदर्श नागरिकाच्या भूमिकांनी गिलंकृत केले होते. तिच्यासाठी त्याची इच्छा म्हणजे साताऱ्याच्या स्थिरतेविरुद्ध बंडाचे एक रूप होते. त्याच्या प्रत्येक पावलावर चालणाऱ्या कठोर कौटुंबिक नियमांविरुद्ध स्वातंत्र्याची हाक होती. गौरीची असुरक्षितता, तिचे आर्थिक आणि भावनिक अवलंबित्व एक पूल तयार केला जिथे इच्छा सहानुभूतीसह मिसळली गेली, ज्यामुळे आकर्षण दुर्लक्ष करणे अशक्य झाले. त्याला तिच्या नायक व्हायचे होते, परंतु तो असा माणूसही बनू इच्छित होता ज्याने तिला आतील अंगणाच्या सावलीत समाजाच्या नजरेपासून दूर ठेवले. दोघांमधील तणाव अशा पातळीवर पोहोचला की ऑफिसमधील शांतता शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीपेक्षा जास्त होती. विक्रम तांत्रिक प्रकल्पांचा आढावा घेण्यात तासनतास घालवत होता, परंतु त्याचे मन गौरीच्या पायऱ्या चढण्याच्या प्रतिमेवर स्थिर होते. तिच्या पावलांचा आवाज त्याच्या कानात नाडीसारखा येत होता. हॉलवेमध्ये होणारी प्रत्येक सहनशक्तीची परीक्षा होती, जिथे खांदे मिटवणे किंवा एकमेकांकडे पाहण्याची भेट हवेत स्थिर विजेच्या खुणा सोडत होती. त्याला वाटले की तो आता स्फोट होणार आहे. त्याची दडपलेली वासना आणि खरड्या संबंधाची त्याची महत्त्वाची गरज कबूल करणार आहे. त्याच्या जीवनाची रचना ढासलत होती. परिपूर्णतेच्या दर्शनी भागातील भेगा अथांग डोहात गेल्या होत्या ज्यातून तो आता त्याच्या निर्जंतुक आराम क्षेत्रात परत येऊ शकत नव्हता. मोह आणि खोटेपणाचा खेळ त्याच्या कलसाला पोहोचत होता. स्थानिक उत्सव इच्छेच्या स्फोटासाठी अंतिम उत्प्रेरक म्हणून जवळ येत होता. विक्रमने गौरीला उत्सवांची तयारी करताना पाहिले आणि तिच्यात त्याला स्वतःसाठी आसुसलेल्या चैतन्याचे रूप दिसले. एकेकाली तो ज्या परंपरांचे निर्विवादपणे पालन करत होता त्या आता त्याच्या आनंदात अडथळा ठरू लागल्या आणि तो भारतीय नैतिकतेला आव्हान देणाऱ्या एकांततेच्या क्षणांची योजना करू लागला. जोपर्यंत त्याला पुन्हा एकदा गौरीचा स्पर्श जाणवू शकत होता तोपर्यंत तो भावनांच्या युद्धासाठी त्याच्या स्पष्ट शांततेची देवाणघेवाण करण्यास तयार होता. खोटे आता ओझे राहिले नाही, तर एक नागरिक सेवक म्हणून त्याच्या आयुष्यात सत्याचा एकमेव किरण टिकवून ठेवण्यासाठी एक गरज होती. शेवटी विक्रमला जे वाटले ते एक ओळख होती. ती त्याच्या चुरगलत्या भावनिक कोड्यातील हरवलेला तुकडा होती. गौरीचा भूतकाळ, तिचे नुकसान आणि तिचे दुःख विक्रमच्या स्वतःच्या नुकसानाचे प्रतिबिंब होते. सामाजिक जबाबदाऱ्या आणि देखाव्यांच्या सागरात त्याच्या आत्म्याचे नुकसान, ते दोघे परंपरांच्या महासागरात एकट्टे पडले होते
आणि निषिद्ध इच्छा ही एकमेव जीवनरेखा उरली होती. स्टेज कलसासाठी सज्ज झाला होता, जिथे उत्सवाच्या धूपाच्या धूर आणि वटवृक्षांच्या सावल्या महाराष्ट्राच्या सूर्याखाली जीवन केवळ कर्तव्य आणि जड शांततेचे बनलेले आहे असे भासवून थकलेल्या दोन प्राण्यांच्या अंतिम शरणागतीचे साक्षीदार होतील. स्थानिक उत्सवाने साताऱ्याचे रूपांतर आवाज, रंग आणि धूपाच्या धुराच्या वावटलीत केले होते, परंतु विक्रम आणि गौरीसाठी खरी घटना गर्दीच्या नजरेपासून खूप दूर उलगडली. वटवृक्षाच्या भव्य, प्राचीन सावलीत आठवड्यांपासून उकलत्या भावनांना अखेर एका अत्यंत असुरक्षिततेच्या क्षणी मार्ग सापडला. ताज्या फुलांच्या आणि उबदार मातीच्या सुगंधाने हवा जड, ज्यामुळे शरणागतीचे दृश्य तयार झाले, जिथे सामाजिक मुखवटे शेवटी बाजूला पडले. विक्रमने गौरीकडे पाहिले आणि तिच्यात त्याच्या स्वतःच्या एकाकीपणाचा आरसा पाहिला. एक आत्मा जो चुलत भाऊ किंवा गरजू या लेबलांच्या पलीकडे पाहण्याची तळमळ करत होता. त्यानंतर झालेल्या प्रामाणिक संवादामुळे तर्क आणि भीतीच्या अडथळ्यांवर मात करण्याची मनाई असलेली इच्छा निर्माण झाली. गौरी, तू पावसाचा वास घेऊन येईपर्यंत मी या घरात भूतासारखे जगलो, विक्रमने कबूल केले. त्याचा आवाज कर्कश होता आणि तो भावना त्याला आता दाबता येत. गौरीने त्याच्या चेहऱ्याला एका सौम्यतेने स्पर्श केला, ज्याने दशकांच्या नोकरशाही कडकपणाला निशस्त्र केले. तिच्या खडबडीत प्रामाणिक हाताखाली अभियंत्याच्या तापलेल्या त्वचेला जाणवले. शारीरिक संबंधापूर्वी भावनिक शरणागती, त्यांच्या भूतकाळातील वेदना आणि घोटाळ्याने चिन्हांकित भविष्याच्या अनिश्चिततेला एकत्र तोंड देण्याची वचनबद्धता सील केली. काल्या पानांच्या छताखाली त्यांच्यातील चुंबकत्व एक अनियंत्रित शक्ती बनली, एक आग जी एका अंतर्दृष्टी सत्याच्या बाजूने साताराच्या नैतिकतेला भस्म करते. त्यांच्या दोघांच्याही शांततेत असलेल्या अंतर्गत जखमांवर उपचार बनला. एक असे मिलन जे परंपरेने लिहिलेल्या प्रत्येक नियमाला आव्हान देते. जड श्वासोच्छवासाची लय उत्सवाच्या ढोलांच्या दूरच्या आवाजात विलीन झाली, ज्यामुळे पापाच्या कलसापर्यंत एक आदिम ध्वनी तयार झाला. विक्रमला सुती साडीतून गौरीच्या त्वचेची उबदारता जाणवली, एक असा स्पर्श जो त्याच्या पूर्वीच्या सुन्न शरीरातील प्रत्येक मज्जातंतूला प्रज्वलित करत होता. त्यांच्या शरीरातील उष्णता आणि झाडांच्या फांद्यांमधून वाहणाऱ्या थंड रात्रीच्या वाऱ्यातील फरकाने आनंद आणि आरामाची एक संवेदी सिम्फनी निर्माण केली. आता आदरणीय अभियंता किंवा आश्रित चुलत भाऊ अथवा बहीण राहिले नाहीत, फक्त दोन मानव पूर्णपणे शरणागतीत विलीन झाले होते, जिथे खरा प्रेम हा एकमेव मान्यता प्राप्त कायदा होता. निषिद्ध इच्छा, त्वरित स्पर्श आणि स्थिर नजरेतून प्रकट झाली, ज्याने आश्वासन दिले की हे कनेक्शन महत्त्वपूर्ण आणि निश्चित आहे, रक्ताच्या किंवा परंपरांच्या कोणत्याही बंधनाच्या पलीकडे. विक्रमच्या त्वचेवर सरकणाऱ्या साडीच्या कापडाचा आवाज हा शेवटचा कुजबुज होता, ज्याने त्याच्या परिपूर्णतेच्या दर्शनी भागाचे निश्चित पतन चिन्हांकित केले. अलौकिक पापाच्या त्या क्षणी त्याला जाणवले की त्याचे संपूर्ण जीवन रंगहीन कर्तव्यांचे एक रिक्त रंगमंच होते आणि त्या निषिद्ध आलिंगनाच्या उबदारतेत खरी संपत्ती तिथेच होती. तणाव शिगेला पोहोचला होता आणि संवेदनांच्या एका प्रवाहात कोसळला होता, ज्याने नायकाच्या आत्म्याला कौटुंबिक स्थिरतेची सर्व धूल धुवून टाकली होती. गौरी ही त्याची मुक्तता आणि त्याचा शाप होता, एक विरोधाभास ज्याला त्याने सर्वात निंदनीय क्षणी जीवनाचा अर्थ शोधणाऱ्याच्या क्रोधाने स्वीकारले होते. अंतिम भेटीपूर्वीच्या शांततेचे चुंबकत्व फक्त वडाच्या झाडाखालील गुप्त मिलनाचे आशीर्वाद देणाऱ्या पावसाच्या आवाजाने भरले होते. नुकसान आणि सामाजिक नकारामुळे निर्माण झालेल्या गौरीच्या आतील जखमांना विक्रमाच्या मालकीच्या आणि संरक्षणात्मक उत्कटतेने सांत्वन मिळाले, ज्यामुळे शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारचे बंधन निर्माण झाले. ते एकमेकांमध्ये स्वतःला गमावून बसले, काही मीटर अंतरावर गर्जना करणाऱ्या भारतीय नैतिकतेकडे दुर्लक्ष करून फक्त त्यांच्या तापलेल्या त्वचेच्या संपर्काच्या विजेवर लक्ष केंद्रित केले. कलस म्हणजे इंद्रियांचा स्फोट होता, जिथे दडपलेली वासना संक्रमित हालचाली आणि आरामाच्या कुजबुजांच्या कवितेत रूपांतरित झाली. सातारा त्याच्या प्रार्थना आणि अलंकारांसह चालू राहील, परंतु त्या पवित्र सावलीत हृदयाने एक नवीन व्यवस्था स्थापित केली होती. पाप हे ओझे नव्हते, तर विक्रमला त्याच्या जड संगमरवरी आणि लाकडाच्या तुरुंगातून मुक्त करणारी चावी होती.
ज्यामुळे तो पूर्ण झालेल्या इच्छेच्या शुद्ध हवेत श्वास घेऊ शकला. शरणागतीच्या शेवटी थकलेले आणि रूपांतरित झालेले ते उत्सवाच्या धूर क्षितिजावर विरून जाताना राहिले. त्यांना जाणीव होती की ते परत न येण्याच्या प्रवेशद्वारावरून गेले आहेत. पापाच्या कलसाने पूर्वीच्या उदासीन पुरुषाची राख मागे सोडली होती, ज्यामुळे एका नवीन आणि चैतन्यशील पुरुषत्वाला मार्ग मिळाला होता. त्याने गौरीकडे पाहिले आणि त्याचा साथीदार, त्याचा प्रियकर आणि त्याचे तारण पाहिले. ती स्त्री जिने त्याला शिकवले होते की खरे कर्तव्य म्हणजे आपल्याला जिवंत वाटणाऱ्या प्रेमाचा आदर करणे. कौटुंबिक घोटाळा होऊ शकतो, महाराष्ट्र समाजाचा न्याय निर्दयी असू शकतो, परंतु त्यांच्यापैकी कोणाकडेही वटवृक्षाखाली पेटलेली आग विझवण्याची शक्ती नव्हती. सातार्याने पाहिलेल्या सर्वात सुंदर आणि आवश्यक पापाद्वारे त्यांनी स्थिरतेवर मात केली होती. वटवृक्षाखाली त्या शरणागतीचे परिणाम खोल आणि तात्काळ होते, ज्यामुळे सातार्यातील घराची रचना अपरिवर्तनीय आणि निश्चितपणे बदलली. विक्रम फक्त कर्तव्य पार पाडणारा उदासीन आणि शांत माणूस बनला नाही. तो प्रत्येक व्यावसायिक आणि वैयक्तिक निर्णयात चमकणाऱ्या नवीन शक्तीने जागा झाला. त्याने गौरीच्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. स्थानिक समाजाच्या तीक्ष्ण जिभेपासून तिचे रक्षण केले. कोणीही उघडपणे प्रश्न विचारण्याचे धाडस केले नाही. अशा स्टीली पवित्र्याने निषिद्ध प्रेम त्याच्या चैतन्याचा स्रोत बनले. ज्ञाने त्याच्या आत्म्याला भावनिक वालवंटातून सोडवलेल्या स्त्रीची खरी काळजी घेऊन त्याला स्वतःचे अस्तित्व पुन्हा जिवंत करण्याची परवानगी दिली. त्यांच्या जीवनाला एक नवीन रंग मिळाला, जो चैतन्यशील आणि प्रामाणिक होता, जो पूर्वी देखाव्यांच्या पडद्याआड लपलेल्या भावनांच्या सत्यावर आधारित होता. त्यांच्या प्रवासाचा परिणाम शहरातील रूढीवादी नैतिकतेला धक्का देणारा होता, कारण विक्रमने त्याच्या नवीन जीवनाबद्दल माफी मागितली नाही किंवा गौरीवरील त्याची भक्ती लपवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने एकमेकांवरील त्यांचे अवलंबित्व परस्पर आदराच्या भागीदारीत रूपांतरित केले. महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या रिकाम्या परंपरांना झुगारून दिले, ज्या धाडसाने काही लोकांकडे होते. पूर्वीची वरवरची संपत्ती आध्यात्मिक आणि शारीरिक समृद्धीने बदलली. जिथे गौरीच्या बांगड्यांचा झणझणीत आवाज आता खर्या प्रेमाने भरलेल्या घराचा आवाज बनला. त्याने सिद्ध केले की माणूस जीवनाला त्रास देणाऱ्या नियमांचे गुलाम न होता आपल्या मुलांचा आदर करू शकतो. सामाजिक अपेक्षांच्या विश्वासघातात त्याची हृदयावरील सर्वात मोठी निष्ठा आढळली. विक्रमने कुटुंबयंत्रातील एक कोक बनणे थांबवले होते आणि तो स्वतःच्या नशिबाचा स्वामी बनला होता. विक्रम आणि गौरीचे अंतिम परिवर्तन पारंपरिक सातारा घराण्यातील सर्वांसाठी एक मूक नैतिक संदेश म्हणून काम केले. खरे कर्तव्य म्हणजे जीवन. त्यांनी सिद्ध केले की रिकाम्या परंपरांचे पालन करणे ही भावनिक गरिबीचा एक प्रकार आहे, जो कोणत्याही सरकारी दर्जा किंवा आर्थिक स्थिरतेमुळे बरा होऊ शकत नाही. निषिद्ध प्रेमाद्वारे त्यांना स्थिरता आणि धुलीच्या भिंती पाडण्याची शक्ती मिळाली. सत्याने अनुभवण्याच्या आणि कृती करण्याच्या धैर्यावर आधारित एक नवीन वारसा निर्माण झाला. गौरी आता असुरक्षित चुलत बहीण नव्हती, तर एका कार्यात्मक आणि निर्जीव विवाहाच्या राखेवर बांधलेल्या भावनिक साम्राज्याची राणी होती. आता ते महाराष्ट्राच्या सूर्याखाली डोकेवर करून चालत होते. त्यांना हे माहीत होते की हा घोटाळा केवळ स्वातंत्र्याची किंमत आहे. विक्रम आणि गौरीच्या कथेचा प्रेरणादायी शेवट आपल्याला आठवण करून देतो की खरा प्रेम ही एकमेव शक्ती आहे जी आपल्याला नोकरशाही आणि सामाजिक जबाबदाऱ्यांच्या गाढ झोपेतून जागे करू शकते. नियमांना आव्हान देणाऱ्या त्यांच्या मिलनात त्यांना समाजाने दुर्लक्ष करणे किंवा रेशमी साड्या आणि स्टार्च केलेल्या शर्टखाली लपवणे पसंत केलेल्या जखमांवर उपचार सापडले. त्यांचे जीवन आता कार्यक्षम राहिले नाही, ते चैतन्यशील होते. गौरीने गावातून अभियंत्याच्या कार्यालयात आणलेल्या पावसाच्या आणि मातीच्या सुगंधाने भरलेले होते. विक्रमला शेवटी समजले होते की आनंद हा अभियांत्रिकी गणना नाही, तर बंड आणि आपल्याला जिवंत वाटणाऱ्या गोष्टींकडे शरण जाण्याचे कृत्य आहे. सातार्याच्या हृदयात कर्तव्याच्या सीमा ओलांडून प्रेम करण्याचे धाडस करणाऱ्या दोन प्राण्यांच्या रहस्याचे रक्षण करणारा वडाचा वृक्ष वाढतच राहिला. चिंतनशील प्रश्न: जर इच्छा असेल तर तुम्ही विश्वासघाताला माफ कराल का? टिप्पणी: जर तुम्ही कधी निषिद्ध प्रेम अनुभवले असेल तर इच्छेला कोणतेही नियम नसतात, अशी टिप्पणी करा. अधिक धक्कादायक सत्यकथांसाठी सदस्यता घ्या.